आणि भोकरदन शहरात पोलीस स्टेशनच्या समोर आहे. या ठिकाणी ज्या गाड्या धरलेल्या दिसत आहेत आपल्या मित्रांनो, या आरटीओने धरलेल्या गाड्या आहेत. आणि या ठिकाणी आपल्या सोबत आता काही महिला आहेत. त्या महिला नेमकं या ठिकाणी काय करत आहेत हे आपण जाणून घेणार आहे त्यांच्याकडून. आहे तुम्ही कुठले? वाडीचे ना बाबा, कुठले आहे तुम्ही? वाडीचे. तुम्ही कुठे गेला होत्या? आम्ही मोतीला, कुठं? हिरगावला. वीरगावला. हा, मग इथं कसं काय आलं बुलेट आहे समोर तुम्ही भोकरदनला? साहेबांना आणला आम्हाला. कोणत्या साहेबांनी आणलं? आणि ते ओळखीचे काय आमचे बाप्पा. बर बर. तुम्ही कुठले? मोबाईल ठेवा. वाडी बुद्रुक. हा, वाडी बुद्रुक. वाडे बुद्रुक. हा. तुम्ही कशी काय आली इथं? इथं आमची आरटून गाडी धरली म्हणून इथं आलो आम्ही. अच्छा, आरटीओने धरली गाडी. हा, मग हे महिला कोण सोबत? मायला आम्ही मौतीला चाललो होतो. मौतील चालले होते. हा. मग त्या आरटून मध्ये गाडी धरली आमची, मग इथं पोलीस स्टेशनला जमा केली. मग आता ह्या महिलांचं काय घरी जायचं? मायला जायची सगळी पांगडीची आहे. अच्छा. तर मायला इथंच आहे बसेल. हा हा. आता काय करायचं ते साहेब लोकांना पहा आरटून. अच्छा, हा, त्यांना भेटले का तुम्ही? त्यांना भेटलो आम्ही ना, पण ते आम्ही ते म्हणते दंड राज्य आम्ही नाही. हा हा. ते म्हणते जालन्याला या. अच्छा आमची गाडी कागदपत्र रेडी असताना आम्हाला जमा करून घेतलाय ना. अच्छा. पेपर सगळं क्लिअर आहे गाडी? सगळं क्लिअर आमचं. अच्छा. हा. मग आता कुठे गाडी तर काही नाही समजा तुमची गाडीमध्ये आहे का? हा, गाडी आतमध्ये जमा करेली. अच्छा. काय गाडीचा नंबर तुमचा? 3538 MS 21. MH 213538. हा. बर बर. काय नाव म्हणलं? जगन्नाथ सांडठले. जगन्नाथ सांडूठले. अच्छा. गाडीचे पेपर क्लिअर समजा. सगळं क्लिअर आहे. मग धरायचं कारण काय नेमकं? त्याचं प्रोसेस आपलं कोणत्या ठिकाणी सांगितलं धरली गाडी? अनवर रोडवर. अनवर रोडवर. हा. या म्हणजे भोकरदन कडून तिकडे चालली होती का तिकडून इकडे? भोकरदनला येत होतो आम्ही ना, भोकरदनला. हिरेगाव. अच्छा. हा, किती वेळ झाला गाडीतून? गाडी 4 वाजेला धरेल. 4 वाजता धरली. हा. बर. काय म्हणतो? तिकडे ये बाहेर बोला नंतर. काय गेला ते काही करत नाही. काही करत नाही ते. तुमचं काय नाव? रेखा चव्हाण. हा? रेखा अण्णा चव्हाण. तुम्ही सांगा कुठे गेले काय काय सांगून द्या. काय नाव म्हणलं तुमचं? रेखा अण्णा चव्हाण. रेखा अण्णा चव्हाण. कोणतं गाव? वाडी, चोरमारेवाडी. चोरमारेवाडी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. इथं पोलीस स्टेशन समोर कसं काय आलं तुम्ही? आमची गाडी जाते साहेबांना. गाडी धरली? आरटीओने धरली का? अच्छा. रिक्षा होती का दुसरी गाडी होती? हे रिक्षा होते. किती महिला होते मध्ये? आम्ही किती 8 जणी आम्ही. बरं. आणि कुठे चालले होते? वाडी, चोरमारेवाडीला. आणि येतो आणि गेले कुठे होते? मौतीला गेलतो आम्ही गिरगावला. मौतीला गेलते. आणि मौतीने येत्या वेळेस धरली गाडी? हा. अच्छा. अजून कुठे महिला तुमच्या? बोला ना त्यांना. या ठिकाणी मित्रांनो आपण पोलीस स्टेशन समोर आहे. आणि ज्या ठिकाणी आपली काय समस्या आहे? साहेब आपली गाडी पकडली आरटोला. काय नाव तुमचं? सुनील केश इंगळे, कुठले आहे तुम्ही? वाडी. वाडी. हा. बर. तालुका? जालना. भोकरदन. तालुका भोकरदन, जिल्हा जालना. हा. बर. तर रिक्षा धरली का? हा, रिक्षा. का बरं धरली? काही समजलं नाही साहेब. पेपर किल्ले आहे तुमच्या गाडी? हा. गाडी नंबर 8804. बॅच आहे आपल्याकडं. हा. चालवायचं लायसन पण आहे. हा. तरी पण गाडी धरली? हा. आरटीचं नाव सांगता येईल? नाही. नाही. किती वेळा धरली हे सांगता येईल? 4 वाजता. कोणत्या एरियात धरली? रत्नमाला जवळ जाफराबाद जाफराबाद. रोडला. अच्छा. शिटा होते गाडीत? सीट 5-6 सीट होती. 7. 7 शिटा होते. हा. 7 शिटा होते म्हणून धरली गाडी? हा. अच्छा. मग आता गाडी यायचं काय प्रोसिजर तुमचं? आता पाहू आता काय होतं पुढं. सांगितलं नाही अजून काही? नाही सांग. बर. तुमचं काय मत आहे? गाडी आता सोडून द्यायला पाहिजे. बर. हा. आपली काही अडचण? मित्रांनो आपण या भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये आहे. आता पोलीस ठाण्याच्या समोर आहे. आणि या ठिकाणी आपण या रिक्षा आहेत. या ठिकाणी रिक्षा पाहतो आपण. या आरटीओने धरलेल्या रिक्षा आहेत मित्रांनो. या आरटीओने धरलेल्या रिक्षा आहेत या. आणि या ठिकाणी आपण पाहत आहात या ठिकाणी भोकरदन पोलीस ठाणे आहे. आणि या भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी हे आरटीओने गाडी धरल्यामुळे हा सर्व माहोल या पोलीस स्टेशनच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. हा पूर्ण माहोल हा पोलीस स्टेशनच्या समोर पाहायला मिळतोय मित्रांनो. या ठिकाणी अजून काही महिला आहेत.
ते शाळेतले पोरं सुद्धा थोडंफार त्यांनी जागेवर हे जे एक रिक्षा अशी की त्याच्यात मग आमचे मुलं होते बारीक बारीक छोटे छोटे तर त्यांनी त्या आउट साईडला सोडून द्यायला लावली पोलिसांना द्यायला. त्या रिक्षावाल्याने त्याला सांगितलं बी की माझ्या रिक्षामध्ये पोरं होते मला कम से कम पोरं एक तर तुमच्या संघ घेऊ द्या नाही तर घरी सोड द्या. तरी ऐकलं नाही पोलीसवाल्यानं ते जागेवर सोडल्यामुळे तिथले पुरे पोरं पांगापिंग झाली. त्याला त्याला आउट एरियामध्ये सोडल्या असल्यामुळे ते परेशान झाले ना पोरं. त्याच्यातले एक बारीक पोरग समजून घ्या किती वेळ लागला त्याला सापडायला तिथं पाहायला त्याला. ते पोरं शाळेतले होते का? हा पोरं शाळेतले होते ना. अच्छा. ते रिक्षा धरली शाळेची तर हा तर मग ते मोठ्या मुश्किलने पोरग समजून घ्या पोलिसाला घाबरल्यामुळे ते एका कोपऱ्यात जाऊन बसेल होतं. मग गावाच्या गावात सापडलं ते पोरग मग त्याला घरी नेला गेलं. ते यानं जागेवरच पोरं सोडून दिले तिथं. पोलीस यांनी गाड्या धरल्या ना पोलीस आरटीओ ना. अच्छा किती वेळ झाला बरं याला तरी समजून घ्या एक अर्धा एक घंटा झाला तरी. हो का? अच्छा ते पोरं कुठले होते काही सांगता येईल का तुम्हाला? आलापूरचे होते ना पोरं. आलापूरचे होते. हा इथं जागेवर सोडल्यामुळे ते रिक्षावाला इथं ते पोरं तिथं परेशानी झाले ना द्यायला. त्या पोराला शोधता मग कुठं शोधले ते एक तर पोरग किती वेळ सापडलंच नाही. ते नावी समाजाचं बारीक पोरग होतं. अच्छा रडत होतं ते. मग आखरीला सापडलं ते झाकाना त्या शटर मध्ये जाऊन बसलं होतं. त्याला शोधून मग घरी सोडून आलो. म्हणजे हे आरटीची हलगर्जीपणा आहे ना? हो ना. आज म्हणलं ना. ठीक आहे ठीक आहे. जायला होतो आम्ही रेगावला गाडी धरली आम्ही रस्त्यात आता कशाने जा घरी. मोठे झाले होते का? किती वाजता धरली गाडी तुमच्या अंदाज सांगता येईल का तुम्हाला? आमची गाडी धरली 3 3:30 ला. आजी तुमचं काय नाव आहे? कांताबाई बापा पण मग आता काय रिक्षा धरली मला चहा पाजरे बापा आधी तर आम्हाला बोललं मी पाडची बिन भाकर खाल्ली. चला मी तुम्हाला चहा पाजतो मग तुम्ही सांग. बाई पाडची भाकर खाऊ दिली मग जीवर आली मी मग पोरं थोडं घरी तसे वारला मग हे काय तुम्ही सांगाल काही? आपण भोकरदन शहरात आहे. बोला 2-3 तुमचं काय नाव आहे? मोना सुमनबाई भीमराव चोरमारी. बर तुम्ही कुठे गेलते? आम्ही इरगावत मौतीला मौत्री गेलते. बर मग इथं कोण थांबल्या पोलीस स्टेशन समोर? आमची गाडी धरली आरटीओ ना. आयटू ना आरटीओ ना तुम्हाला बी धरून आणली आरटीओ आता तुम्हाला जेवण खावणं कोण देईन? आता इथे इथेच का? रोडवरच का? तुमची गाडी मध्ये तुम्ही बाहेर का? मग तुम्ही मग जाऊन बसा ना. आता मध्ये बसला असं आहे का? बर 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 चला. मित्रांनो आपण भोकरदन शहरात आहे आणि ही सर्व गर्दी जी दिसत आहे आपल्याला या ठिकाणी आपण या ठिकाणी आहे लाईव्ह या ठिकाणी आपण चालू आहे. मित्रांनो या ठिकाणी सर्व हा जो माहोल दिसतोय हा माहोल सर्व हा रिक्षा धरलेले आहे या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी सर्व हा महिला मंडळाचा माहोल दिसतोय. मित्रांनो या ठिकाणी हे बघा या आरटीओला 3-4 दिवसापूर्वी आपण सांगितलं होतं मी तुम्हाला गाडी नंबर दाखवतो बिगर नंबरच्या गाड्या तुम्हाला दाखवतो त्यांच्यावर कारवाई करा. परंतु हे जालन्याहून येतात आणि या ठिकाणी हप्ते उघडण्यासाठी या रिक्षावाल्यावर कारवाई करतात आणि जे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते सोडून देतात. मित्रांनो आता सध्याला रोडवर ती न्यायालयासमोर जेसीबी उभा आहे बिगर नंबरचं. आरटीओ मध्ये दम जर असेल तर त्यांनी तो जेसीबी धरून दाखवा तिथला. या ठिकाणी लाईव्ह आहे मित्रांनो. आरटीओ जर समजा आरटीओ कोणी कर्मचारी या ठिकाणी असतील तर त्यांनी त्यांना मेसेज टाकावा आणि सांगावं तर या ठिकाणी जेसीबी कोणत्या ठिकाणी उभा आहे ते. या ठिकाणी बिना नंबरचे जेसीबी चालतात बिना नंबरच्या गाड्या चालतात. आता सध्या मी तुम्हाला इथून लाईव्ह सुद्धा दाखवू शकतो मित्रांनो. या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणून पाहू शकता या ठिकाणी ह्या रिक्षा लागल्या मित्रांनो या ठिकाणी आतमध्ये. आणि 3 दिवसापूर्वी आपण सांगितलं होतं या ठिकाणी कारवाई करण्याची तर कारवाई कोणत्याही प्रकारे झाली नाही. परंतु या गरीब लोकांवर 10,000 रुपये जमा करतात. हे बिचारे गरीब लोक आहेत हे रिक्षावाले आणि यांच्यात तुम्ही फाईन मारताय. अरे तुम्ही यांना जगू देता का नाही? यांना फाईन मारताय तुम्ही. यांचा हेतू काय तुमच्याला फाईन मारण्याचा? या ठिकाणी आता किमान 5-5:15 वाजलेले आहेत. 6 वाजेपर्यंत या गाड्या ह्याच ठिकाणी सुटल्या पाहिजे. जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर भेटूया आरटीओ साहेब आपण पुढच्या भागामध्ये नसता मी तुमच्यावर कारवाई करेन. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद.